आता दक्षिण मुंबईतनं मोठी अपडेट येते। दक्षिण मुंबईत स्वतःकडे ठेवण्यात शिवसेनेला यश येताना दिसतंय, कारण दक्षिण मुंबईतनं आमदार यामिनी जाधव यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब हे आजच होऊ शकतं, आजच नाव जाहीर होऊ शकतं अशी शिवसेनेच्या सूत्रांची माहिती आहे। विशेष म्हणजे या मतदारसंघातील भाजपचे राहुल नार्वेकर यांची देखील तयारी पाहायला मिळालेली, तसंच आणखी काही नावं समोर आलेली होती। मात्र आता यामिनी जाधव यांचं नाव हे जवळपास अंतिम झाल्याचं चित्र पाहायला मिळते। दक्षिण मुंबईची ही मूळ जागा शिवसेनेकडे आहे, तिकडे सध्या ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आहेत अरविंद सावंत, आणि त्याच्यानंतर आता ही जागा आता नेमकी कोणाकडे महायुतीत जाते याच्याबद्दल चर्चा होती। मात्र आता यामिनी जाधव यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार हे जवळपास निश्चित मानलं जाते। अक्षय भाटकर आपल्याला ताजे अपडेट देतील। अक्षय, कधीपर्यंत अधिकृत घोषणा होईल आणि दक्षिण मुंबईत अक्षय आपल्याला ताजी अपडेट देईलच, मात्र एक मोठी अपडेट आणखी येते ती म्हणजे आता नाव जाहीर झालंय, त्यामुळे यामिनी जाधव याच आता दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत यांच्या समोर उभ्या ठाकतील। महायुतीच्या उमेदवार असतील यामिनी जाधव, त्यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। अक्षय भाटकर अधिक अपडेट देतील। अक्षय, यामिनी जाधव यांची मुख्यमंत्र्यांसोबत एक सविस्तर चर्चा झाली होती आणि त्या चर्चेनंतरच हे नाव जे आहे ते आता जाहीर करण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे अगदी 2 ते 3 दिवस राहिले आहेत। 3 मे ही शेवटची तारीख आहे मुंबई आणि आसपासच्या जे निवडणूक आहे त्याच्यासाठी अंतिम अर्ज भरण्याची, आणि अशा वेळी यामिनी जाधव यांचं नाव घोषित करून त्यांना आता प्रचाराला लागण्याच्या सूचना या आधी देण्यात आलेल्या होत्या। आज फक्त अधिकृतरित्या नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे। यामिनी जाधव यांना खूप मोठा अनुभव हा दक्षिण मुंबईतला आहे। त्या अनेक वेळा नगरसेविका होत्या, त्यांच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत। त्यांचे जे पती आहेत यशवंत जाधव हे देखील मुंबई महानगरपालिकेमध्ये सभागृह येथे होते। त्याचबरोबर त्यांनी देखील वेगवेगळी पदं भूषवलेली आहेत। सध्या यामिनी जाधव या आमदार आहेत आणि दक्षिण मुंबईमध्ये त्यांचं बऱ्यापैकी नेटवर्क आहे, त्याच्यामुळे त्यांना ही सध्या जबाबदारी देण्यात आलेली आहे। दक्षिण मुंबई हा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी राहुल नार्वेकर यांनी गेल्या 3 ते 4 महिन्यापासून प्रचंड तयारी केली होती। मग भेटीगाठी असतील, मग पदाधिकाऱ्यांच्या बैठका असतील, याच्यासोबतच मंगल प्रभात लोढा हे देखील भाजपकडून इच्छित अगदी आग्रही होते, त्यांना देखील ही जागा लढवायची होती। मात्र शिवसेनेकडून पुन्हा एकदा हार्ड बार्गेनिंग करण्यात आल्याचं दिसून येते आणि एकनाथ शिंदे यांनी ही देखील सीट जी आहे, ही देखील जागा जी आहे स्वतःकडे राखण्यात त्यांना यश मिळालेलं आहे। अशा प्रकारे भाजपची इच्छा असून देखील एकनाथ शिंदे यांच्याकडून ही जागा आता लढवली जाणार आहे आणि यामिनी जाधव या अरविंद सावंत यांच्या विरोधात दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघामध्ये लढताना रिंगणामध्ये उतरल्या दिसून येतील। अश्विनी, अक्षय, जर आपण जसं तू सांगतोयस की भाजपकडनं देखील 2 इच्छुक होते आणि भाजपकडनं जोरदार प्रयत्न सुरू होते या जागेकरता, आणि अखेर शिवसेनेने जागा तर राखलेली आहे। दक्षिण मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर जसं तू सांगतोस की यामिनी जाधव स्वतः एका विधानसभेतले आमदार आहेत। अक्षय, तुला थोडंसं थांबवतो। यामिनी जाधव स्वतः आपल्या सोबत आहेत आता। यामिनीताई, आपल्याला अखेर उमेदवारी जाहीर झाली, आपली पहिली प्रतिक्रिया? मी महायुतीच्या सरकारचे खूप खूप आभार मानू इच्छिते की ही संधी मला दिलेली आहे आणि त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलाय। आम्ही सगळे मिळून, सगळे शिवसैनिक आणि महायुतीचे सगळे घटक पक्ष मिळून हा विश्वास नक्की सार्थ केला, नक्की। पण आपल्याच विभागातनं भाजप देखील खूप आग्रही होती, 2 मोठी नावं समोर होती, राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा, पण अखेर आपलं नाव जाहीर झालं। या सगळ्यांशी आपला समन्वय आहे, आपली चर्चा झाली आहे दोघांशी खास करून? नाही, माझी कोणाशीच काही चर्चा झालेली नाही। महायुतीने जो निर्णय घेतलाय मला आत्ताच कळलंय, टीव्हीवर मी पाहते, आणि तो निर्णय त्यांनी जो घेतलाय त्याच्याबद्दल मी आभार मानू इच्छिते सगळे महायुतीच्या सगळ्याच पक्षाचे। इकडे आपल्याच पक्षातले जुने आपले सहकारी आपल्या समोर असणार आहेत, या लढतीकडे आपण कसं बघताय? कारण आपण एकत्र आधी काम केलेलं आहे, अरविंद सावंत आपल्या समोर असणार आहेत। मला असं वाटतं की मला आत्ताच तिकीट डिक्लेअर झालेलं आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर त्यांच्यावर विचार करण्यापेक्षा मी माझी कामं काय आहेत, मोदी साहेबांची कामं काय आहेत, महायुतीची कामं काय आहेत, त्याच्यावर जास्त भर असेल। एकूण या लढतीकडे तुम्ही कसं बघता? इकडचे सगळे बाकीचे तुमच्या व्यतिरिक्तचे मतदारसंघ, अरविंद सावंत इकडे विद्यमान खासदार आहेत, 2 वेळा ते निवडून आलेले आहेत, ही लढत कशी आहे तुमच्यासाठी? चॅलेंजिंग आहे, सोपी आहे, कसं बघताय लढतीकडे तुम्ही? प्रत्येक लढत मला वाटतं चॅलेंजिंग असते आणि ती चॅलेंजिंग हा विचार करूनच ती लढायची असते। आता अरविंद सावंत यांना तुम्ही काही सांगू इच्छिता? तुम्ही त्यांना शुभेच्छा देऊ इच्छिता या लढतीसाठी? ऑफकोर्स सगळ्यात जितके उमेदवार असतील त्या सगळ्यांना शुभेच्छा, सगळ्या पूर्ण भारतातल्या उमेदवारांना शुभेच्छा। आता दिवस यामिनीताई खूप कमी उरलेले आहेत, 20 मेला मतदान आहे मुंबईमध्ये। तुमचं प्रामुख्याने या सगळ्या
या सगळ्या लढतीसाठी काय नेमका मुद्दा असणार आहे प्रचाराचा महत्वाचा? मला असं वाटतं की आता जस्ट डिक्लेअर झालंय, मला थोडाशी उसंत येऊ दे, मी नक्की आपल्या सगळ्यांना उत्तर देईन नक्की. यामिनीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी सविस्तरपणे आपण बोललात त्याच्याबद्दल. तेव्हा यामिनी जाधव यांचं नाव अधिकृतरित्या जाहीर झालंय. अरविंद सावंत यांच्या विरोधात त्या मैदानात असतील. एकेकाळी दोघंही शिवसेनेत होते, एकत्र काम केलेलं आहे दोघांनी, पण जसं आता यामिनी जाधव सांगतात सध्या तरी या लढतीवरच आपण फोकस केलेला आहे. शिवसेना ठाकरेगडाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेतल्या यामिनी जाधव अशी ही लढाई असणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईची जी जागा भाजप आग्रही होतं असं बोललं जात होतं, जिकडे राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा यांच्याही नावाची चर्चा होती, त्या जागेवर आता यामिनी जाधव उभ्या ठाकतायत. थेट जाऊया उपमुख्य